नमस्कार मंडळी. तलाठी भरती सन 2025. तलाठी भरतीच्या स्पर्धा परीक्षेसाठी सज्ज होत आहे, तर मग तुमचं स्वागत आहे या विशेष व्हिडिओमध्ये. जिथे आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे सराव प्रश्न सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने शिकणार आहोत. विशेष नाम, क्रियापद, विभक्ती, प्रयोग आणि अनेक महत्त्वाच्या व्याकरणिक घटकांवर आधारित प्रश्न या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेत. प्रत्येक प्रश्नासोबत सविस्तर स्पष्टीकरण आणि योग्य उदाहरण दिले जातील, जे तुम्हाला संकल्पना अधिक गतीने आणि चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतील. चला तर मग आपण सुरू करूयात ही व्याकरण यात्रा, मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका, जिथे प्रत्येक मिनिट तुमच्या तयारीला बळकटी देणार आहे. प्रश्न पहिला, चुकीचा पर्याय निवडा. कोण ही गर्दी? सामान्य नाम. ही चलाख मुलगी आहे. दर्शक नाम. दर्शक सर्वनाम. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. संबंधी सर्वनाम. आपण घरी जाऊ. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. यापैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि चुकीचा पर्याय आहे आपण घरी जाऊ, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे, जे प्रथम पुरुष बहुवचनी आहे. जर आपण याचे तृतीय पुरुषवाचक रूप पाहिजे असेल तर तृतीय पुरुषवाचक रूपे म्हणजे ते किंवा ती, ते लोक वगैरे अशा रूपामध्ये येतं. तर आपण घरी जाऊ हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होत नाही. ते प्रथम पुरुषवाचक बहुवचनी होतं आणि आपण घरी जाऊ हे तृतीय पुरुषवाचक इथं म्हटलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे ते, ती, ते लोक वगैरे अशा प्रकारामध्ये येतं. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा पर्याय आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला टिंबटिंब असे म्हणतात. 1. क्रियापद. 2. विशेष नाम, सर्वनाम, प्रतिनामे. बरोबर उत्तर आहे सर्वनाम. आता सर्वनाम हा असा एक शब्द असतो जो नामाच्या जागी वापरला जातो किंवा नामाऐवजी वापरला जातो. म्हणजे व्यक्ती, वस्तू किंवा स्थानाचे पुन्हा पुन्हा नाव सांगण्याऐवजी त्या ठिकाणी सर्वनाम वापरतात. उदाहरणार्थ, राम शाळेत जातो, राम अभ्यास करतो, राम घरी आला, असं आपण पुन्हा पुन्हा राम हे नाम वापरत नाही. तर आपण राम शाळेत जातो, तो अभ्यास करतो, तो घरी आला, हे म्हणजे सर्वनाम. तो हे सर्वनाम आपण वापरत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तो गाणे गातो. प्रयोग ओळखा. 1. भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. बरोबर उत्तर आहे कर्तरी प्रयोग. म्हणजे ज्या वाक्यामध्ये क्रिया करणारा स्पष्टपणे दिला जातो आणि क्रिया तो स्वतः करत असतो, तेव्हा तो प्रयोग हा कर्तरी प्रयोग होतो. तो म्हणजे इथे कर्ता आहे, म्हणजे क्रिया करणारा. गाणे हे कर्म आहे, म्हणजे क्रियेचा परिणाम. गातो हे क्रियापद आहे, म्हणजे वर्तमान काळ किंवा कर्तृवाचक प्रयोग आहे. म्हणून तो गाणे गातो हा कर्तरी प्रयोग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. मी मुलांना सांगितले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द आहे मुलांना. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चतुर्थी. आता मुलांना, मुलांना हा विभक्ती युक्त शब्द आहे, तर तो म्हणजे दातृत्व म्हणजे देणे असा अर्थ होतो. याचं विश्लेषण केलं मुलांनाचं तर चतुर्थी विभक्ती कोणाला या प्रश्नाचे उत्तर देतो. म्हणजे कोणाला सांगितले तर मुलांना सांगितले. शिक्षकांनी मुलांना गोडीने शिकवले. येथे मुलांना म्हणजे कोणाला शिकवले? मुलांना. मी मुलांना सांगितले.
कोणाला सांगितले? मुलांना. म्हणून हा चतुर्थी विभक्तीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही कोणत्या विशेषणाची उदाहरणे आहेत? गणनावाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, साकल्यवाचक संख्या विशेषण आणि क्रमवाचक संख्या विशेषण. तर बरोबर आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित हे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे. आता आवृत्तीवाचक संख्या विशेषण म्हणजे काय? तर हे विशेषण एखादी कृती, घटना किंवा वस्तू कितव्या वेळेस घडलेली आहे, पुन्हा पुन्हा घडत आहे का हे दर्शवते. म्हणजेच याचा उपयोग किती वेळा किंवा कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे किंवा कितव्या स्थानावरती याचा क्रम आहे हे दर्शवते. म्हणून चौपट, दसपट, दुहेरी, द्विगुणित ही आवृत्तीवाचक संख्या विशेषणाची उदाहरणं आहेत. पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण कोणते आहे? गरीब, भला, लोकरी, कडू. विशेषणाचे सामान्य रूप होणारे विशेषण म्हणजे कडू. आता विशेषण म्हणजे काय? तर विशेषण म्हणजे असा शब्द जो नामाचा गुणधर्म, संख्या, रंग, आकार, स्थिती इत्यादी बद्दल माहिती देतात. म्हणजेच नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आणि विशेषणाचे रूप हे कडू म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे कडू. म्हणून यामध्ये गरीब, लोकरी, भला या पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप म्हणजे कडू. सगळेच मूर्ख कसे असतील? रीती वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. बरोबर उत्तर आहे भविष्यकाळ. सगळेच मूर्ख कसे असतील या वाक्यामध्ये असतील हे क्रियापद आहे, जे भविष्यकाळामध्ये दर्शविणाऱ्या असतील या रूपात आहे. परंतु वाक्याचा अर्थ शंका किंवा संदेह दर्शवतो. सगळेच मूर्ख कसे असतील म्हणजे साशंका आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न उपस्थित करणारे आहे. म्हणून हे भविष्यकाळी प्रयोगाचं उदाहरण आहे. सगळेच हे सर्वनामिक विशेषण आहे, म्हणजे सर्व व्यक्तींना उद्देशून आहे. मूर्ख म्हणजे गुणवाचक, जे नामासारखा उपयोग केलेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. कसे असतील क्रियापद आणि प्रश्नवाचक शब्द आहे म्हणजे भविष्यकाळ. म्हणजे येथे हे असतील हा भविष्याबद्दल भविष्यकाळ दर्शवतो. म्हणून भविष्य पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ हे एक उत्तर बरोबर आहे. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. विजांचा गडगडाट, तलवारीचा खणखणाट, ढगांचा कडकडाट, वाघांचा कलकलाट. तलवारीचा खणखणाट ध्वनी निर्माण होतो, म्हणून तलवारीचा खणखणाट हा ध्वनिदर्शक शब्द ही जोडी बरोबर आहे. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. उभयविध क्रियापद, प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्विकर्मक क्रियापद. सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. आता इथे द्विकर्मक क्रियापद हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे या वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक कर्म आहेत. एक म्हणजे जे वस्तूवर कृती होते म्हणजे मुख्य कर्म, आणि दुसरं म्हणजे ज्याच्याकडे ती कृती केली जाते असं परिकर्म. म्हणजेच सरांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार शिकवले. म्हणजे इथे शिकवले कोणाला शिकवले? विद्यार्थ्यांना. काय शिकवले? सूर्यनमस्कार. म्हणजे कोणाला आणि काय हे प्रश्न विचारल्यामुळे इथे 2 कर्म झालेले आहेत. शिकविले, काय शिकवले? सूर्यनमस्कार. कोणाला शिकवले? विद्यार्थ्यांना. म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा
एकापेक्षा अधिक कर्म उपस्थित होतात तेव्हा ते द्विकर्म क्रियापद बनते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्याने माझे काय केले असावे या वाक्यातील क्रियापद टिंबटिंब या गटातील आहे. संकेतार्थ, विद्यर्थ, स्वार्थ आणि आज्ञार्थ. आता हे आहे विद्यर्थ या प्रकारचं उदाहरण. त्याने माझे काय केले असावे या वाक्यातील क्रियापद हे विद्यर्थ आहे. पुढीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे योग्य उदाहरण कोणते? आई त्या मुलाला हसविते. मला आता काम करविते. पर्याय 1 फक्त अ बरोबर, 2 फक्त ब बरोबर, 3 अ आणि ब बरोबर, 4 अ आणि ब अयोग्य. आता इथं प्रयोजक क्रियापदाचं उदाहरण विचारलेलं आहे, तर फक्त अ बरोबर. आई त्या मुलाला हसविते. प्रयोजक म्हणजे दुसऱ्याने केलेले कृत्य. मला आता काम करवते म्हणजे स्वतःला काम करवते, आणि आई त्या मुलाला हसवते म्हणजे मुलाला हसविण्याचं काम आई करत आहे. म्हणून प्रयोजक म्हणजे ही क्रिया आईकडून घडत आहे. म्हणून इथे प्रयोजक क्रियापदाचं योग्य उदाहरण म्हणजे पर्याय क्रमांक अ. म्हणून फक्त अयोग्य हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची टिंबटिंब असते. तुकडी, गाथण, चळत, जुडी. काजूंची गाथण असते म्हणजे काजूंचा ढीग जो लावलेला असतो किंवा साठवलेला असतो त्याला गाथण असे म्हणतात. म्हणून काजूंची गाथण पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. विमानांचा ताफा तसा माणसांचा टिंबटिंब. समूहदर्शक शब्द ओळखा. काफिला, वृंद, जुडगा, जमाव. वृंद, विमानांचा ताफा तसा माणसांचा वृंद. म्हणून समूहदर्शक शब्द अनेक लोक असतील तर तो समूहदर्शक शब्द म्हणून वृंद हे हा पर्याय बरोबर आहे. आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली या विधानातील काळाचा प्रकार ओळखा. सामान्य भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि सन्निहित भूतकाळ. आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सन्निहित भूतकाळ. आता सन्निहित भूतकाळ म्हणजे काय? तर असं क्रियापद की जी एखादी कृती भूतकाळात झाली आहे पण तिची वेळ निश्चित नाही हे दर्शवते. त्या क्रियेचा भूतकाळात उल्लेख असतो पण तो अचूक कालबद्ध नसतो. म्हणजे तिथं आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली म्हणजे इथं प्रत्यक्ष वेळ वगैरे सांगितलेली नाही. आम्ही कितीला गाडीत बसलो आणि गाडी कधी सुटली. फक्त आम्ही गाडीत बसलो तोच गाडी सुटली. म्हणून सन्निहित भूतकाळ ज्यामध्ये क्रिया तर झालेली असते परंतु क्रियेला वेळ नसते, ठराविक निश्चित अशी वेळ नसते. म्हणून सन्निहित भूतकाळ क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून भूतकाळ, परंतु निश्चित अशी वेळ नाही म्हणून सन्निहित भूतकाळ हा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मला उजाडले या विधानाचा प्रकार ओळखा. कर्तरी, भावकर्तरी, कर्मकर्तरी आणि कर्मणी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावकर्तरी. आता इथे मला, ला, सला ते सलाना इथे चतुर्थी विभक्ती येते म्हणजे कृतीचा अनुभव घेणारा. कोणाला उजाडले? मला उजाडले. म्हणजे ही व्यक्ती स्वतः कृती करत नाही तर अचानक काहीतरी समजले किंवा अनुभव घेतला म्हणजे भाव व्यक्त झाला. म्हणून भावकर्तरी हे या विधानाचा प्रकार आहे. म्हणून मला उजाडले या विधानाचा प्रयोग किंवा प्रकार आहे भावकर्तरी. पर्याय क्रमांक 2. जा, ये, कर, बस, बोल, पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना टिंबटिंब असे म्हणतात. साधित शब्द, सिद्ध शब्द, देशी शब्द, तत्सम शब्द. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिद्ध धातू. जा, ये, कर, बस, बोल
यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना सिद्ध धातू असे म्हणतात. म्हणजे याला प्रत्यय लागून पूर्ण वाक्य तयार होतं. तोंडाला कुलूप लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काहीही न बोलणे, काहीही न खाणे, वाचा जाणे, जपून बोलणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, काहीही न बोलणे. तोंडाला कुलूप लावणे म्हणजे शांत बसणे किंवा काहीही न बोलणे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार ओळखा. सामान्य नाम, विशेष नाम, धर्मीवाचक नाम, भाववाचक नाम. बरोबर उत्तर आहे सामान्य नाम. धाव, नृत्य, हास्य या नामांचा प्रकार. आता सामान्य नाम म्हणजे सर्वसाधारण गोष्ट, व्यक्ती किंवा प्राणी यांचे उल्लेख ज्या नामाने होतात ते म्हणजे सामान्य नाम. ते विशिष्ट नसते, म्हणजे कुणाचे असे खास नाव नसते, फक्त व्यक्तींच्या बद्दल किंवा प्राण्यांच्या बद्दल, एखाद्या सर्वसाधारण गोष्टीबद्दल असं बोललेलं असतं, तो म्हणजे सामान्य नाम. यामध्ये धाव, नृत्य, हास्य हे जे नामांचे प्रकार दिलेले आहेत ते सामान्य नाम आहेत. एखाद्या कोणत्याही खास व्यक्तीसाठी ते उद्देशून किंवा त्या व्यक्तीचं ते नाव नाही, गोष्टीचं नाव नाही, प्राण्यांच्या किंवा गोष्टीचं नाव नसल्यामुळे हे सामान्य नामाचा प्रकार आहे. रस्त्याच्या बाजूने काही मुले चालली होती या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत पुढील कोणते विधान बरोबर आहे? हे गणनावाचक संख्या विशेषण आहे. हे क्रमवाचक संख्या विशेषण आहे. हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. हे अनिश्चित वाचक संख्या विशेषण आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनिश्चित वाचक संख्या विशेषण. रस्त्याच्या बाजूने काही मुले चाललेली होती. काही म्हणजे विशिष्ट अशी संख्या दिलेली नाही, म्हणून अनिश्चित वाचक संख्या विशेषण. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. खेडे नामापासून बनलेले विशेषण कोणते? खेडी, खेडेकरी, खेडेवाले, खेडवळ. खेडे या नामापासून बनलेले विशेषण आहे खेडवळ. आता विशेषण खेडवळ म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे खेडवळ म्हणजे ग्रामीण, गावाकडचा, साधा आणि ग्रामीण जीवनशैलीशी संबंधित असलेला, म्हणून खेडवळ म्हणजे खेडे नामापासून बनलेले विशेषण आहे खेडवळ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता तलाठी भरतीच्या अनुषंगाने मराठी व्याकरणातील काही प्रश्नांचा अभ्यास उदाहरणासहित आणि स्पष्टीकरणासहित केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तो जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचं कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला लिहून कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे जेणेकरून त्यांचा तलाठी परीक्षेसाठीचा मराठी व्याकरणाचा अभ्यास पूर्ण होईल.